सुरुवात झालेली आहे लाकडं ओढायला. गरमी खूप होते, वारा पण लागत नाही. आपली लाकडं कटिंग करायची आहेत. या मशीनला चेनसॉ बोलतात. नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मिलवरती आलो आहे. आपल्या बोटीचं मेंटेनन्स करायचं आहे आणि त्यासाठी लाकडं चिरायची आहेत. हे मिस्त्री आहेत, त्यांना घेऊन आलो आहे. ते व्यवस्थित आपल्याला सांगणार आहेत कशा पद्धतीने लाकडं चिरायचे आहेत. तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता, आपण लाकडं सर्व घेऊन आलो आहे आणि लाकडं चिरायचं काम चालू आहे. तर आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लाकडं चिरतात. तर आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, ही लाकडं न्यायची ट्रॉली आहे. त्या ट्रॉलीवरती आपण ही सर्व लाकडं चढवायची आहेत. त्याच्यानंतर ह्या साईडला कटर आहे, त्या कटरने ती कट करायची आहेत. एक साईड त्यांची कट होणार आहे, त्याच्यानंतर ती लाकडं ह्या साईडला येतील आणि ह्या साईडला येऊन ह्या कटरवरती पूर्ण आपल्याला पाहिजेत तशी लाकडं कट करायची आहेत. तशी अशी लाकडं आम्ही एकत्र आणू, तशी मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने कट करतात. जवळजवळ आपले 3 ते 4 तास इथे जाणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, ट्रेनसारखा एक ट्रॅक बनवलेला आहे. त्या ट्रॅकवरती जे ट्रॉली येणार आहे, ह्या साईडला बोटी वगैरे वरती घेतलेल्या आहेत आणि या साईडला भुसा ठेवलेला आहे लाकडांचा. तुम्ही आता पाहू शकता, त्यांची तयारी चालू आहे. एकदा त्यांची तयारी झाली की आपली लाकडं कटिंगला येणार आहेत. कटिंग करते दाखवतो तुम्हाला. तुम्ही आता पाहू शकता, ह्या मशीनने आपली लाकडं कटिंग करायची आहेत. या मशीनला चेनसॉ बोलतात. तिच्याने मोठी मोठी लाकडं कटिंग केली जातात. आता आपल्याला ही लाकडं ह्या मागच्या ठिकाणी घेऊन जायची आहेत ओढत. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बांधतात आणि ओढायचे असतात. मेजरमेंट चालू आहे आपल्या लाकडांचं. शकता तुम्ही कसं मेजरमेंट घेतलं ते. 7.5 9 5 22. तुम्ही आता पाहू शकता, आपली लाकडं सेट करून झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चिरतात. मशीन चालू केली आहे त्यांनी, पाहू शकता फिरायला लागले. ट्रॉली घेतणार आहेत. पाहू शकता, आपण ज्यावेळी लाकडू चिरायला घेतलेला त्यावेळी गोल होता. चिरून झाल्यावरती हा बघा असं त्याला शेप दिलेला आहे. त्याला अजून फरशीने तासून वगैरे व्यवस्थित करायचं आहे आपल्या बोटीच्या आकाराचा आणि बोटीवरती परत फिट करायचं आहे. थोड्या दिवसात ते पण काम चालू होईल.
पहिली आधी आपण याची तयारी करून घेऊया. आता पाहू शकता लाकडं एका जागी आम्ही गोळा करून ठेवतो आहे. सगळी लाकडं ह्या ठिकाणी ठेवायची आहेत, नंतर त्यांना बांधून ठेवूया. गरमी खूप होते, वारा पण लागत नाही. आज पाऊस गेलं आहे त्यामुळे काम घेतलेलं आहे आम्ही, पण गरम खूप होत आहे. आज ऊन आलं आहे. तर लागूया परत कामाला. त्या साईडला बोट आहे. ह्याच बोटीला आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे. लाकडं लावून आपली बोट आहे ती. पाहू शकता अशा पद्धतीने लाकडं चिरून झाल्यावर ओढायचे आहेत आपल्याला. सुरुवात झालेली आहे लाकडं ओढायला. आपलं तर चिरायचं काम आता स्टार्ट झालं आहे. अजून 1-2 तास जातील आपल्याला लाकडं चिरायला. आता यावरती परत आता दुसरी लाकडं चढवायची. पाहू शकता आता तुम्ही दुसरे लाकडं चढवायची सुरुवात झालेली आहे. तुम्ही आता पाहू शकता आपली अर्धी लाकडं चिरून झालेत. आणखीन 7 ते 8 लाकडं उरलेले आहेत. आणखीन 1 तासभर जाईल. इथे आपण येऊन व्यवस्थित लावून ठेवतो आहे आणि त्याच्यावरती नंतर प्लॅस्टिक टाकायचं आहे. खूप गरमी होते, तुम्ही घाम बघा तर किती आला आहे. पावसाळा आहे तरी पण गरमी व्हायला लागली आता. इथे मागच्या साईडला जी लाकडं आहेत ती आपल्याला चिरायची आहेत अजून. तुम्हाला मी ज्यावेळी आम्ही बोटीचं मेंटेनन्स करू त्यावेळीसुद्धा व्हिडिओ काढून दाखवेन की कशा पद्धतीने मेंटेनन्स केला जातो, कशा पद्धतीने लाकडं लावली जातात. तर तुम्ही पाहू शकता आपलं काम चालू आहे आणि थोडं गरमी वाढले त्यामुळे मी जरा दुकानात जातो आहे आणि आम्हाला प्यायला थंडा घेऊन येतो आहे. कुठेतरी थंडा घेऊन येऊया जेणेकरून थोडं थंड वाटेल. चला तर मग जातो दुकानात. तर आता आपला ब्रेक झालेला आहे, थोडा आराम करतो आम्ही 5-10 मिनटं. थंडा आणलेला आहे, मी तर पिला आहे. तिकडे प्यायचं काम चालू आहे. आणखीन इकडे मिस्त्री वगैरे थोडे रिलॅक्स करतात. 2 तास कंटिन्यू आम्ही काम करत होतो त्यामुळे 10 मिनटाचा ब्रेक घेतो आहे. आता अर्ध्या तासाचंच काम उरलं आहे, अर्धा तास काम करायचं आहे आणि जायचं आहे. तुम्ही आता पाहू शकता की आपले सर्व लाकडं कटिंग करून झालेत. या साईडला आपण जमा करून ठेवलेले आहेत सर्व लाकडं. तर ज्यावेळी काम चालू होईल त्यावेळी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच मी कशा पद्धतीने ही लाकडं आपल्याला लावायची आहेत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली. आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.